नमस्कार, मी प्राची साळुंखे आणि आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या संवेदनशीलतेला धक्का दिलाय। बदलापूरच्या शाळेत चिमुकल्यांवरील अत्याचाराचं ते प्रकरण तुम्हाला आठवत असेल मित्रांनो। त्या अत्याचाराच्या जखमा अजून भरलेल्या नाहीयेत। तोच एक भयंकर अशी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणातील सह आरोपी असलेल्या तुषार आपटे नावाच्या व्यक्तीला सत्ताधारी भाजपनं स्वीकृत नगरसेवक म्हणून पद बहाल केलंय। हे वाचून किंवा ऐकून नक्कीच प्रश्न पडतो, हे कितपत योग्य आहे। बरं, त्यानंतरची अपडेट अशी आहे की चौफेर टीकेनंतर आणि जनक्षोभ पाहून आपटेनं या पदाचा राजीनामा दिलाय। पण तरी देखील प्रश्न हा उरतोच की अशा या व्यक्तीला हे पद दिलंच कसं गेलं। राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हे पाऊल पार्टी विथ डिफरन्स मनवणाऱ्या पक्षाच्या प्रतिमेला तडा देणार आहे। आरोपींना राजकीय संरक्षण मिळतंय असा संदेश जर जनतेत गेला तर जनतेचा जो लोकशाहीवरचा विश्वास आहे ना, तो उडू शकतो। आगामी निवडणुकांमध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा विरोधकांसाठी मोठं हत्यार ठरेल। सामाजिक दृष्ट्या जर विचार केला तर सामाजिक स्तरावर याचे परिणाम अधिक भयानक आहेत। जेव्हा अशा गंभीर गुन्ह्यातील संशयिताला सन्मानाचं पद मिळतं तेव्हा पीडित कुटुंबाचं मनोधैर्य खचतं। समाजात शक्ती असेल तर काहीही चालतं ही चुकीची वृत्ती बळावते आणि यामुळे गुन्हेगारांना अभय मिळाल्यासारखं वाटू शकतं। परिणामी गुन्हेगारी वाढते। मित्रांनो, सत्ता येते आणि जाते, पण समाजाची नैतिक मूल्य जपण्याची जबाबदारी ही त्या राजकीय पक्षांची असते। अशा नियुक्त्या केवळ मतांचं राजकारण नसून एका सुरक्षित भविष्यासाठीचा धोका आहेत असं माझं वैयक्तिक आणि स्पष्ट मत आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? अशा निर्णयामुळे आपण आपल्या लेकींना सुरक्षित महाराष्ट्र देऊ शकू का? विचार करा।